राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे विधान केले आहे। नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की भाजपाचे 1.5 कोटी सदस्य नोंदवली गेली असून संघटनात्मक तयारी पूर्ण झाली आहे। उद्याच निवडणुका लागल्या तरी भाजपा आणि महायुती दोघेही पूर्णपणे सज्ज आहेत। बावनकुळे पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सारा विचार केला तर ऑक्टोबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे गरजेचे आहे। यासाठी निवडणूक आयोगाने लागणारी सर्व संसाधने राज्य सरकारला द्यावी। सध्या 13,000 पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे खालच्या स्तरावर अस्वस्थता निर्माण झाली आहे। ही निवडणूक झाल्यास नव्या नेतृत्वाची निर्मिती होईल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणं आवश्यक आहे। नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका यांच्या माध्यमातून स्थानिक विकास साधता येतो। त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय ठेवत एकत्रितपणे काम करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। कुठलीही नियुक्ती अडली नाही। 80 जिल्हे पूर्ण झाले, 1232 तालुके पूर्ण झाले, 1 लाख बूथ पूर्ण झाले आहे, 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे, 1 लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे। आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल, कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा। उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे, महायुती तयार आहे। पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे। ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे, कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत, महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल। 13,000 नवीन नेतृत्व तयार होतील। जिल्हा परिषदचे मेंबर होतील, पंचायत समिती होतील, नगरसेवक होतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदच्या निवडणुका होईल। त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही। आता प्रशासकीय राज्य आहे, जोपर्यंत लोकप्रतिनिधीचं इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही। म्हणून मोदींचं सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आमचे स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केलं तर समाजाला जास्त न्याय मिळेल।